नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय केले आहे सध्या तर करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडीची महत्त्वाची सिरीज सुरू केलेली आहे। मग चालू घडामोडीचं आपलं अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठीचं लेक्चर क्रमांक आजचं 3 आहे। बघूया या ठिकाणी पहिला प्रश्न काय बघा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या राज्यातील केन बेटवा नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी केली आहे। म्हणजे आपल्याला काय विचारलंय की बाबा हा केन बेटवा नदीजोड प्रकल्प जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे आणि त्याची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असं विचारले। मग हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। केन आणि बेटवा नदीजोड प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे। याची पायाभरणी म्हणजे कुणी केली पायाभरणी तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आणि कधी केली तर 25 डिसेंबर 2024 रोजी। आता 25 डिसेंबर काय आहे तर सुशासन दिवस आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे। 25 डिसेंबर वरती प्रश्न विचारलेले आहेत अगोदर, म्हणून परीक्षेच्या दृष्टीने काय ते महत्त्वाचं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2 काय विचारले बघा। नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण कोणत्या ठिकाणी उडान यात्री कॅफे सुरू केला आहे। काय विचारलंय की बाबा नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी कोणत्या ठिकाणी उडान यात्री कॅफे सुरू केला आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय। मग हा उडान यात्री कॅफे कोणत्या ठिकाणी सुरू केलेला आहे तर कोलकाता या ठिकाणी उडान यात्री कॅफे सुरू केलेला आहे। आणि कोणी सुरू केला आहे तर नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त उपक्रमाने काय केलेलं आहे उडान यात्री कॅफे सुरू केला आहे कोलकाता या ठिकाणी। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3 केंद्र सरकारने कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण म्हणजेच नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे आता कोणत्या इयत्तामधील विद्यार्थ्यांना सरसकट पास करायचं नाही, पुढच्या इयत्तेमध्ये ढकलायचं नाही, हा जो निर्णय होता तो रद्द केलाय। मग हा कोणत्या इयत्तेसाठी रद्द केलाय तर इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना ते जर नापास झाले तर त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार नाही। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4 आहे कोणत्या शहराने 1 जानेवारी 2025 पासून शहरातील रस्त्यावर भिकाऱ्यांना भिक्षा देण्यास बंदी घातली। आता भिक्षा मागण्यास तर बंदीच आहे पण भिक्षा देण्यास सुद्धा बंदी आहे। मग कोणत्या शहरामध्ये भिक्षा देण्यास बंदी घातली आहे तर त्या इंदूर शहरामध्ये। इंदूर हे कोणत्या राज्यामधलं शहर आहे हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला, तर हे मध्य प्रदेश मधलं शहर आहे, खूप महत्त्वाचं शहर आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 11 फूट उंच पुतळ्याचं अनावरण केलं आहे। मग सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 11 फूट उंच पुतळ्याचं अनावरण कोणत्या ठिकाणी केलेलं आहे तर ते जोधपूर या ठिकाणी केलेलं आहे। जोधपूर कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे राजस्थानमध्ये आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, प्रश्न विचारला जात आहे। आणि या पुतळ्याचं अनावरण म्हणजे प्रश्न दुसरा विचारू शकतात की जोधपूर या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 11 फूट उंच पुतळ्याचं अनावरण खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आलं। मग ऑप्शन देतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह किंवा अजून चौथा ऑप्शन देतील यापैकी नाही। मग ते कोणाच्या हस्ते झालंय तर अमित शहा यांच्या हस्ते याचं काय करण्यात आलंय अनावरण करण्यात आलंय। आणि अमित शहा कोण आहेत सध्या भारताचे तर ते गृहमंत्री आहेत। भारताचे गृहमंत्री कोण असा प्रश्न सुद्धा सरळ सरळ कधी कधी विचारला जाऊ शकतो। मग कोण आहेत भारताचे गृहमंत्री तर अमित शहा आहेत। महाराष्ट्राचं गृहमंत्री खातं कोणाकडे आहे तर ते स्वतः सीएम कडे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे काय आहेत महाराष्ट्राचे गृहमंत्री, त्याचबरोबर मुख्यमंत्री सुद्धा आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया। 6 नंबर उबर कंपनीने कोणत्या शहरात आशियातील पहिली जलवाहतूक सेवा सुरू केली आहे। मग आशियातील पहिली जलवाहतूक सेवा कोणत्या शहरामध्ये सुरू केली आहे तर ती श्रीनगर या शहरामध्ये सुरू केली आहे। कोणत्या कंपनीने सुरू केली आहे तर ती उबेर कंपनीने सुरू केली आहे। तुम्हाला माहित असेल उबेर काय एक टॅक्सी ट्रॅव्हल कंपनी आहे, तिने या ठिकाणी ही आशियातील पहिली जलवाहतूक सेवा श्रीनगरमध्ये सुरू केली। श्रीनगरमध्ये कोणता सरोवर आहे तर त्या ठिकाणी
दाल सरोवर आहे. मग या ठिकाणी या दाल सरोवरामध्ये त्यांनी काय केलंय, आशियातील पहिली जलवाहतूक सेवा या ठिकाणी सुरू केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक महत्वाची सूचना मित्रांनो, या ठिकाणी आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे, तर या ठिकाणी आपण TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. खूप इम्पॉर्टंट असणार त्या 100 प्रश्नपत्रिका. का तर या TCSने घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेची परीक्षा कोण घेणार आहे, तर ही परीक्षा सुद्धा TCSच घेणार आहे. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना काय करायचे, TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचा किंवा TCS पॅटर्नवर आधारित असणाऱ्या अभ्यासक्रमानुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता या 10 टेस्ट सिरीज सोबतच आपण काय करत आहोत, तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स सुद्धा या ठिकाणी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र असेल, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी ICDSच्या सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग या सगळ्या स्टडी मटेरियलची मित्रांनो किंमत किती आहे, तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपेचा नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 149 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपवरती आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर इथं सांगितलेलं संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. आणि हे कसं प्रोव्हाइड केलं जाईल, बरेच विद्यार्थी विचारतात, तर हे तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच तुम्हाला PDF फाईलच्या माध्यमातून काय केलं जाईल, हे संपूर्ण मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. त्याच्यामध्ये काय असेल बघा, 10 टेस्ट पेपर असतील, TCSने घेतलेल्या 100 प्रश्नपत्रिका असतील आणि इथं सांगितलेल्या सगळ्या विषयाच्या काय असतील, IMP अशा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या शहरात असलेल्या गेटवे ऑफ इंडिया स्मारकाला 4 डिसेंबर 2024 रोजी 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. मग कोणत्या शहरामध्ये आहे गेटवे ऑफ इंडिया, तर ते मुंबई शहरामध्ये. आणि त्याला आता किती वर्ष पूर्ण झाली आहेत, 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणजे 1924ला काय झालं होतं, गेटवे ऑफ इंडियाचं काम पूर्ण झालं होतं. आणि याची पायाभरणी कधी चालू झाली होती, तर 1911ला काम चालू झालं होतं. पूर्ण कधी झालं होतं, 1924ला. आणि हे गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे, तर हे मुंबईमध्ये आहे. कोणाच्या स्मरणार्थ उभारलं होतं हे, तर पंचम जॉर्ज, राजे 5वे पंचम जॉर्ज ज्यावेळेस भारत भेटीवर आले होते त्यांच्या स्मरणार्थ काय केलं होतं, हे गेटवे ऑफ इंडिया उभारलेलं आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर. कोणत्या राज्याने रेस्टॉरंट, हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांस देणे आणि त्याचे सेवन करण्यास बंदी घातली आहे? मग कोणत्या राज्याने घातली, की बाबा सार्वजनिक ठिकाण असतील, हॉटेल असतील, रेस्टॉरंट असतील, या ठिकाणी गोमांस त्याचं सेवन करणं आणि देणं या दोन्हीवरती सुद्धा बंदी घातली आहे. तर कोणत्या राज्याने घातली आहे, आसाम राज्याने या ठिकाणी काय केले आहे, याच्यावरती बंदी घातलेली आहे. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न, असे प्रश्न याच्या अगोदर परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा 9 नंबर. कोणत्या राज्यात देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल कार्यान्वित झाला आहे? मग कोणत्या राज्यामध्ये कार्यान्वित झाला हा पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल, तर हा तामिळनाडू राज्यामध्ये कार्यान्वित झाला आहे. तामिळनाडूमध्ये जे रामेश्वरकडे जाणारे जे पंबन बेट आहे, त्या पंबन बेटाकडे जाणारा हा काय पूल आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. हा देशातील पहिला काय असणार आहे, व्हर्टिकल
लिफ्ट रेल्वे पूल असणार आहे, ठीक आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? तामिळनाडूमध्ये असेल. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी संथाली लेखक पंडित रघुनाथ मुर्मू यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे? मग आता संथाली लेखक पंडित रघुनाथ मुर्मू यांच्या पुतळ्याचं अनावरण कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? तर ते भुवनेश्वर या ठिकाणी केले. आणि कोणी केलंय? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. या ठिकाणी प्रश्न TCSने असा विचारला होता याच्या अगोदर की पंडित रघुनाथ मुर्मू हे कोणत्या भाषेचे लेखक आहेत? तर हे कोणत्या भाषेमधले लेखक आहेत? संथाली भाषेतले लेखक आहेत. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती TCSने प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 11 नंबर. काय विचारले बघा? केंद्र सरकारने किमान किती टक्के दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींसाठी आरक्षण आणि पदनिश्चिती सुलभ करण्याकरिता व्यापक मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत? मग किती टक्के किमान दिव्यांगत्व पाहिजे? तर किमान 40% दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तींसाठी आरक्षण आणि पदनिश्चिती सुलभता करण्यासाठी काय केलंय? व्यापक मार्गदर्शक तत्वे केलेत. आणि हे व्यापक मार्गदर्शक तत्वे कोणी जाहीर केलेत? तर ते केंद्र सरकारने जाहीर केलेले आहेत, ठीक आहे. महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न बघूया, 12 नंबर. कोणत्या ठिकाणी क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो उपक्रमाच्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते? मग कोणत्या ठिकाणी या उपक्रमाच्या 4थ्या आयोजन करण्यात आलं होतं? 4थ्या आवृत्तीचं आयोजन तर गोवा या ठिकाणी करण्यात आलं होतं, ठीक आहे. कोणत्या उपक्रमाचं? क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो. कितवी आवृत्ती होती? 4थी आवृत्ती होती. आणि या 4थ्या आवृत्तीचं आयोजन कुठं करण्यात आलं? तर ते गोवा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 13 नंबर. जागतिक दूरदर्शन दिनानिमित्त प्रसार भारतीने कोणते ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म सुरू केल्या? आता ओव्हर द टॉप म्हणजेच काय? खूप महत्वाचा आहे. ओव्हर द टॉप म्हणजेच काय म्हणतात त्याला? OTT. तुम्ही आता ऐकलं असेल OTT वरती काय होत आहे? आता जवळपास सगळ्या वेब सिरीज येत आहेत किंवा नवीन काही पिक्चर सुद्धा OTT वरती लॉन्च होत आहेत. मग त्या OTTचा फुल फॉर्म काय आहे? कधी कधी हा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर काय आहे? ओव्हर द टॉप हा OTTचा काय फुल फॉर्म आहे. मग विचारलं काय आपल्याला? जागतिक दूरदर्शन दिनानिमित्त प्रसार भारतीने कोणते OTT प्लॅटफॉर्म सुरू केले? तर कोणतं OTT प्लॅटफॉर्म सुरू केले प्रसार भारतीने? वेव हे OTT प्लॅटफॉर्म सुरू केले. आणि कोणी सुरू केलंय? दुसरा प्रश्न फिरून असा विचारू शकतात की खालीलपैकी कोणी वेव हे OTT प्लॅटफॉर्म सुरू केलंय? मग कोणी केलंय? तर हे प्रसार भारतीने केलेलं आहे, प्रसार भारतीने, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 14 नंबर. कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले नाईट सफारी पार्क विकसित करण्यात येत आहे? आता काय विचारलंय? भारतातील पहिलं नाईट सफारी पार्क कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे? मग कोणत्या ठिकाणी? तर लखनौ या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे. लखनौ ही काय आहे? तर ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना येत नाही उत्तर प्रदेशची राजधानी. प्रश्न TCSने विचारलेला आहे राजधानीवरती, ठीक आहे. मग लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे आणि या ठिकाणी काय आहे? भारतातील पहिलं नाईट सफारी पार्क विकसित करण्यात येणार आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 15 नंबर. कोणत्या राज्याने करीमगंज जिल्ह्याचे श्रीभूमी असे नामकरण केलेले आहे? महत्वाचा प्रश्न आहे. नामकरणावरती तुम्हाला प्रश्न येत आहेत. मग कोणत्या राज्याने करीमगंज जिल्ह्याचं नामकरण श्रीभूमी असं केलंय असं आपल्याला विचारलंय? तर हे कोणत्या राज्याने केलंय? तर आसाम राज्याने केलंय, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे, मी काल पण सांगितलं होतं की हे जे नामकरण केलं जातं याला अंतिम मंजुरी कोणतं मंत्रालय देतं? हा प्रश्न याच्या अगोदर TCSने विचारलेला आहे. मग अंतिम मंजुरी कोण देतं? तर केंद्रीय गृह मंत्रालय या नामांतराला काय करत असतं? अंतिम मंजुरी देत असतं, ठीक आहे. लक्षात ठेवा, कोणतं मंत्रालय? गृह मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 16 नंबर. ऑस्ट्रेलियाच्या ओलोगोंग विद्यापीठाने कोणत्या राज्यामध्ये आपल्या कॅम्पसचं उद्घाटन केलंय? आता हे ऑस्ट्रेलियाचे हे जे ओलोगोंग विद्यापीठ आहे याने कोणत्या राज्यामध्ये आपल्या कॅम्पसचं उद्घाटन केलंय असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग यांनी कोणत्या राज्यामध्ये आपला कॅम्पस सुरू केलेला आहे? तर गुजरात या राज्यामध्ये. कोणत्या विद्यापीठाने?
तर ओलोगोंग विद्यापीठाने विचारू शकतात खालीलपैकी कोणत्या ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने गुजरातमध्ये कॅम्पस सुरू केलेला आहे? तर कोणत्या ओलोगोंग विद्यापीठाने, किंवा अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला, गुजरात राज्यामध्ये कॅम्पस सुरू करणारे ओलोगोंग विद्यापीठ हे कोणत्या देशामधील आहे? तर हे कोणत्या देशामधील आहे? तर हे ऑस्ट्रेलियामधील आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना काय करायचंय, चौकस वृत्तीने अभ्यास करायचा. बाबा आपण जर एखादं वाक्य वाचलं तर या ठिकाणी आपल्याला फिरून किती प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये कितीही फिरून प्रश्न विचारला तरी आपलं उत्तर काय होणार नाही, चुकणार नाही. बघूया पुढचा प्रश्न 17 नंबर. केंद्र सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती दिनी कोणत्या शहरातील सराय कालेखा चौकाचे नाव बदलण्याचा निर्णय जाहीर केला आहे? आता हा विचारला आपल्याला की बाबा सराय कालेखा ह्या चौकाचं नाव बदलायचा निर्णय घेतलाय, मग हा चौक कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या शहरामध्ये आहे असं आपल्याला विचारलंय. मग हा चौक कोणत्या शहरामध्ये आहे? दिल्ली शहरामध्ये आहे. याचं जुनं नाव काय होतं? सराय कालेखा होतं. आता याचं नवीन नाव काय होणार आहे? भगवान बिरसा मुंडा चौक असं याचं नवीन नामांतरण होणार आहे. भगवान बिरसा मुंडा चौक कोणत्या शहरामध्ये आहे? दिल्ली शहरामध्ये आहे. त्याच्यानंतर भगवान बिरसा मुंडा यांची ही कितवी जयंती आहे? तर 150वी जयंती आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं 50 असेल, 75 असेल, 100 असेल, 125 असेल, 150 असेल किंवा 200 वर्ष असतील. म्हणजे हे जे असे राऊंड फिगरचे वर्ष आहेत, एखाद्या घटनेला जर असे वर्ष झालेले असतील तर त्या ठिकाणी प्रश्न येण्याची शक्यता काय असते? खूप जास्त असते. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या ठिकाणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची पायाभरणी केली? मग आता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची पायाभरणी त्यांनी कोणत्या ठिकाणी केली आहे? तर दरभंगा या ठिकाणी. हे दरभंगा कोणत्या राज्यामध्ये आहे हे पण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर हे बिहार राज्यामधलं आहे. बिहारमधली ही कितवी एम्स आहे? तर बिहारमधली ही दुसरी आहे. याच्या अगोदर कुठं होती? बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरामध्ये एक काय आहे? एम्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे जे एम्स आहे याचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जातो. मग एम्सचा फुल फॉर्म काय आहे? अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था. लक्षात ठेवा. ठीक आहे, याचं उद्घाटन कधी केलंय किंवा पायाभरणी कधी केली? 13 नोव्हेंबर 2024 रोजी पायाभरणी केली. कुणी केली पायाभरणी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी याची पायाभरणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 19 नंबर. कोणत्या शहरात पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचे अनावरण करण्यात आलं आहे? आता कोणत्या राज्यामध्ये पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचं अनावरण करण्यात आले असं आपल्याला विचारलंय? तर कोणत्या? बेंगळुरू राज्यामध्ये, बेंगळुरू या शहरामध्ये भारतातील पहिल्या डिजिटल लोकसंख्या घड्याळाचं अनावरण करण्यात आलंय. बेंगळुरू कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे कर्नाटक राज्याचं काय आहे? राजधानीचं शहर आहे. हे पण लक्षात असू द्या. ठीक आहे, आता हे डिजिटल लोकसंख्या घड्याळ काय असणार आहे? तर ते त्या ठिकाणी स्क्रीनवरती भारतातील लोकसंख्येचे आकडे, अंदाजित आकडे त्या ठिकाणी ते काय करणार आहे? करंट देत जाणार आहे की बाबा आता ह्या टायमाला किती लोकसंख्या आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा जाऊन घड्याळ बघता तेव्हा किती लोकसंख्या आहे असं ते अंदाजित आकडे काय करणार आहे? हे घड्याळ त्या ठिकाणी प्रदर्शित करणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 21 नंबर. कोणत्या राज्यातील सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे अजगाईनाथ धाम असे नामकरण करण्यात आले आहे? मग अजगाईनाथ धाम असं नामकरण कोणत्या राज्यातील सुलतानगंज रेल्वे स्थानकाचं करण्यात आलंय असं आपल्याला विचारलंय? तर हे सुलतानगंज रेल्वे स्थानक कोणत्या राज्यामध्ये आहे? बिहार राज्यामध्ये होतं. त्याचं आता नवीन नामांतरण काय केलंय? अजगाईनाथ धाम असं केलंय. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही म्हणता की सर तुम्ही नामांतराचे जास्त प्रश्न घेतले, तर आतापर्यंत जर तुम्ही मागच्या परीक्षेचे पॅटर्न जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल चालू घडामोडीवरती नामांतरावरती सुद्धा प्रश्न जास्त विचारलेले आहेत. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 22 नंबर. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या शहरात अभय प्रभावन संग्रहालयाचे उद्घाटन केले आहे? मग आता हे जे अभय प्रभावन संग्रहालय आहे हे कोणत्या शहरामध्ये आहे? तर हे पुणे शहरामध्ये. त्याचं उद्घाटन कोणी केलंय? नितीन गडकरी यांनी केलंय. नितीन गडकरी कोण आहेत? तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री आहेत. महत्वाचं ठेवा, लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे,
पुढचा प्रश्न बघूया 23 नंबर. पुढीलपैकी कोण बँकॉक येथे प्रतिष्ठित मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024चा मुकुट जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे? मग मिस ग्रँड इंटरनॅशनलचा मुकुट जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे? तर ती ठरली आहे रेचेल गुप्ता. खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? तर ही पहिली भारतीय ठरली आहे. कशाचा किताब जिंकणारी? मिस ग्रँड इंटरनॅशनल जिंकणारी. आणि ही कोणत्या ठिकाणी स्पर्धा आयोजित झाली होती? तर ही बँकॉक या ठिकाणी झाली होती. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा 24 नंबर. कोणत्या राज्यातील थानो हे देशातील पहिले लेखकाचे गाव ठरले आहे? आता देशातील पहिलं लेखकाचं गाव कोणत्या राज्यामध्ये आहे असं आपल्याला विचारलंय. मग हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कोणत्या राज्यात भारतातील पहिले लेखकाचे गाव कोणते, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिले लेखकाचे गाव कोणते? तर कोणतं गाव आहे? थानो हे काय आहे? भारतातील पहिले लेखकाचे गाव आहे. हे कोणत्या राज्यामध्ये आहे थानो? तर हे उत्तराखंडमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, अलीकडे चर्चित असलेले थानो हे उत्तराखंडमधील गाव कशामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले? तर त्याला कशाचा दर्जा दिलाय? सरकारने त्याला लेखकाचं गाव म्हणून घोषित केलंय. हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. जसं आपल्याकडे मधाचं गाव आहे, पुस्तकाचं गाव आहे, फुलपाखराचं गाव आहे, तसं हे काय आहे? लेखकाचं गाव आहे. लक्षात ठेवा. कोणतं? थानो. कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंडमध्ये. आणि हे भारतातलं कितवं आहे? तर भारतातलं पहिलं आहे, म्हणून इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 25 नंबर. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड्स 2024 मध्ये कोणता ग्रेड मिळाला आहे? तर या ठिकाणी शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड्स 2024 नुसार कोणता ग्रेड मिळालेला आहे? तर A+ हा ग्रेड मिळालेला आहे. आणि सलग दुसरं वर्ष आहे की त्यांना A+ हा ग्रेड मिळालेला आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न 26 नंबर. नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन कोणत्या ठिकाणी नमो भारत दिवस म्हणून साजरा करण्यात आला? मग हा नमो भारत दिवस कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला? तर नवी दिल्ली या ठिकाणी. आणि नमो भारत दिवस का साजरा करण्यात आला? तर नमो भारत ट्रेनला काय झालं होतं? 1 वर्ष पूर्ण झालं होतं. त्यांचा पहिला वर्धापन दिन होता. त्यानिमित्त काय केलं? नमो भारत दिवस साजरा करण्यात आला. कोणत्या शहरामध्ये? तर नवी दिल्ली शहरामध्ये. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न. कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले नाईट सफारी पार्क विकसित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.